तुम्हाला दुसऱ्या महिन्यात जे पण काही सिम्पटम्स त्रास देत असतात, लक्षणं तुम्हाला त्रास देत असतात, त्यावरती तुम्ही काय उपाय करू शकता. पाण्याचा थेंब पण न पचणं, म्हणजे काहीही खाल्लं तरी उलटी होणं, इथपर्यंत सिव्हिअर तुमची मळमळ असू शकते. तर बऱ्याच महिलांना ह्या मेडिसिन बद्दल खूप शंका असतात की आत्ताशी आमची प्रेग्नन्सी सुरुवात झाली, आमचं बाळ एवढं नाजूक असेल आणि मग एवढ्या सगळ्या गोळ्या घेतल्यानंतर त्याच्यावरती काही परिणाम होईल का, त्याचा उलट बाळावरती परिणाम होऊ शकतो. आणि पण हे सिम्पटम जर तुम्हाला खूपच जास्त त्रास देत असतील तर मग डॉक्टर तुम्हाला त्याच्यावरती सुद्धा मेडिसिन देऊ शकतात. ज्या महिलांना काही आधीचे आजार असतात, जसं की कुणाला बीपी असेल, कुणाला शुगर असेल, काहींना झटक्यांचा आजार असतो, तर असे मेडिसिन जर तुम्ही काही घेत असाल. नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी देशमुख, तुमची गायनेकोलॉजिस्ट. आपल्या प्रेग्नन्सीच्या व्हिडिओ सिरीजमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की प्रेग्नन्सीच्या दुसऱ्या महिन्यामध्ये तुमच्या शरीरात नक्की काय बदल होतात आणि तुम्हाला डॉक्टर काय काय तपासण्या, तुम्ही डॉक्टरांकडे जेव्हा जाता तेव्हा डॉक्टर तुम्हाला काय तपासण्या सांगू शकतात, याच्यावरती आपण डिटेलमध्ये चर्चा केली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की तुम्हाला दुसऱ्या महिन्यात जे पण काही सिम्पटम्स त्रास देत असतात, लक्षणं तुम्हाला त्रास देत असतात, त्यावरती तुम्ही काय उपाय करू शकता आणि डॉक्टर तुम्हाला काय ट्रीटमेंट देऊ शकतात, कुठल्या गोळ्या औषधं प्रिस्क्राईब करू शकतात, याच्यावरती आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेल चर्चा करणार आहोत. तर आता मी तुम्हाला सांगितलं तसं की प्रेग्नन्सीमध्ये जे काही HCG हॉर्मोन सिक्रेट होत असतं त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा जो सिम्पटम येतो तो म्हणजे मळमळणं किंवा काहीही खाण्याची इच्छा न होणं. तर हा सगळ्यात कॉमन सिम्पटम आहे. जवळजवळ 70-80% महिलांना हा सिम्पटम त्रास देतो. तर याच्यामध्ये काहींना फक्त म्हणजे अन्नाचा वास येणं, स्वयंपाक बनवावासा न वाटणं किंवा काही खाण्याची इच्छा न होणं किंवा खाल्ल्यानंतर खूप मळमळणं, इथपासून ते अगदी पाण्याचा थेंब पण न पचणं, म्हणजे काहीही खाल्लं तरी उलटी होणं, इथपर्यंत सिव्हिअर तुमची मळमळ असू शकते. तर ज्याही महिलांना फक्त फोडणीचा वास येतोय किंवा खाल्ल्यानंतर मळमळतंय आणि खाल्ल्यानंतर पोट गच्च वाटतंय, तर अशा महिला ह्या घरच्या काही उपायांमधून सुद्धा हा सिम्पटम रिलीव्ह करू शकतात. तर ते कसं की शक्यतो प्रेग्नन्सीमध्ये सकाळी उठल्यानंतर ब्रश केल्यानंतर लगेच काही पातळ गोष्टी म्हणजे चहा कॉफी असं न घेता, जर तुम्ही रात्री भिजवलेले थोडे बदाम किंवा अंजीर अशा गोष्टी, ड्रायफ्रुट्स, ड्राय गोष्टी खाल्ल्या आणि त्याच्यानंतर अर्ध्या पाऊण तासाने तुम्ही नाश्ता केलात तर तुम्हाला तो व्यवस्थित पचतो आणि मळमळ कमी होते. ही मळमळ कमी करण्यासाठी अजून काय करू शकतात, तर प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही पोट शक्यतो रिकामं ठेवणं अपेक्षित नसतं. प्रत्येक 2-3 तासात जर तुम्ही पोटात काही टाकलं तर शक्यतो तुमची ही मळमळ बऱ्यापैकी आटोक्यात राहते. पण हे सगळं करून सुद्धा जर मळमळ थांबत नसेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे गेलं पाहिजे किंवा तुम्हाला अजिबात अन्न पचत नसेल तर मग डॉक्टरांकडे गेल्यानंतर तुमची कंडिशन बघून डॉक्टर तुम्हाला कधी काही गोळ्या, ओरल मेडिसिन किंवा कधी कधी सलाईन सुद्धा लावू शकतात. कारण की काही महिलांना कधी कधी इतक्या उलट्या होत असतात की त्यांना ओरल मेडिसिन पचतच नाहीत. मग अशा वेळेस तेवढ्यापुरती उलटी थांबण्यासाठी कधी कधी आम्ही तुम्हाला IV इंजेक्शन्स मधून हे उलटीचे इंजेक्शन्स देतो आणि मग त्याच्यामुळे तुमची उलटी कमी होऊन तुमची तब्येत थोडी ठीक झाल्यानंतर मग आपण ओरल मेडिसिन वरती शिफ्ट करतो. तर बऱ्याच महिलांना ह्या मेडिसिन बद्दल खूप शंका असतात की आत्ताशी आमची प्रेग्नन्सी सुरुवात झाली, आमचं बाळ एवढं नाजूक असेल आणि मग एवढ्या सगळ्या गोळ्या घेतल्यानंतर त्याच्यावरती काही परिणाम होईल का, त्याच्यापेक्षा नको त्या गोळ्या, मी सहन करते हा त्रास. तर नाही, असं बिलकुल करायचं नाहीये. डॉक्टरांनी ज्या गोळ्या दिलेल्या असतात त्या कॅटेगरी बी म्हणजे टेस्टेड ड्रग्ज असतात की जे प्रेग्नन्सीमध्ये पूर्णपणे सेफ असतात. डॉक्झिलामाइन, मेक्लिझिन असे कंटेंट असलेले ड्रग्ज आम्ही तुम्हाला देतो आणि ते प्रेग्नन्सीमध्ये 100% सेफ असतात. जे सलाईन मधून इंजेक्शन देतो किंवा सलाईन लावतो ते सुद्धा प्रेग्नन्सीमध्ये सेफ असतात. कारण ह्या जर उलट्या तुम्हाला अशाच होत राहिल्या तर तुम्ही डिहायड्रेट होऊन उलट बाळावर त्याचा म्हणजे किटोन्स तुमच्या बॉडीमध्ये वाढतात आणि त्याचा उलट बाळावरती परिणाम होऊ शकतो आणि म्हणून ही ट्रीटमेंट घेणं आवश्यक असतं. आता हा झाला मळमळीचा भाग. याच्यानंतर अजून दुसरे काय सिम्पटम्स येतात, तर तुम्हाला जो छातीमध्ये घट्टपणा जाणवत असतो किंवा तुम्हाला चक्कर येत असते, तुम्हाला चिडचिडेपणा जाणवत असतो, तर या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही थोडेसे लाईफस्टाईल चेंजेस करायला पाहिजे. म्हणजे काय की तुम्ही थोडंसं योगा, मेडिटेशन ह्या गोष्टी अवलंबल्या पाहिजेत तुम्ही. कारण हे सगळे हॉर्मोनल बदल झेपवण्यासाठी तुमची झोप व्यवस्थित घेणं, दुपारी थोडा आराम करणं, तुम्हाला जे आवडतंय ते सुदिंग म्युझिक ऐकणं किंवा पुस्तक वाचणं की जेणेकरून ह्या सगळ्या सिम्पटम वरती प्रत्येक वेळेस गोळ्याच घेण्यापेक्षा तुम्ही याच्यापासून स्वतःचं मन दूर करू शकता. आणि पण हे सिम्पटम जर तुम्हाला खूपच जास्त त्रास देत असेल तर मग डॉक्टर तुम्हाला त्याच्यावरती सुद्धा मेडिसिन देऊ शकतात. पण शक्यतो अशा सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये आणल्या पाहिजेत की जेणेकरून तुम्ही हे सगळे त्रास सहन करू शकता. आणि त्याचबरोबर ज्या काही हाय रिस्क
प्रेग्नन्सी जर असतील, म्हणजे जर तुम्हाला आधीच्या प्रेग्नन्सीजमध्ये खूप अबॉर्शन झालेले असतील, तुमचा बीपी वाढलेला असेल, आधीच्या प्रेग्नन्सीज हाय रिस्क असतील, तर अशा लोकांनी शक्यतो ह्या दुसऱ्या महिन्यामध्ये खूप जास्त मानसिक किंवा शारीरिक ताण नाही घेतला पाहिजे. ज्यांचे आधी खूप अबॉर्शन झालेले असतात त्यांना बऱ्याच वेळा आम्ही फिजिकल रिलेशन सुद्धा अवॉइड करायला सांगतो, कारण की गर्भ अजून तेवढा घट्टपणे तिथे चिकटलेला नसतो आणि त्यामुळे खूप फिजिकल एक्झर्शन या दिवसांमध्ये अवॉइड करायला पाहिजे असतं. आणि त्याचबरोबर ज्या महिलांना काही आधीचे आजार असतात, जसं की कुणाला बीपी असेल, कोणाला शुगर असेल, काहींना झटक्यांचा आजार असतो, तर असे मेडिसिन जर तुम्ही काही घेत असाल तर हा जो काळ असतो जेव्हा बाळ डेव्हलप होत असतं, ऑर्गॅनोजेनेसिसचा काळ असतो, त्यावेळेस जर ह्या मेडिसिन मधले काही मेडिसिन जर टेरॅटोजेनिक असतील, म्हणजे ज्याचा बाळावरती परिणाम होऊ शकतो, बाळाचे अवयव खराब डेव्हलप होऊ शकतात त्याच्यामुळे, तर असे मेडिसिन मग तुम्हाला डॉक्टर चेंज करायला सांगू शकतात. तर म्हणून तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यानंतर तुम्हालाही असलेल्या सगळ्या अशा आजारांची आणि तुमच्या सगळ्या गोळ्यांची डॉक्टरांना माहिती देणं अपेक्षित असतं, म्हणजे योग्य वेळी डॉक्टर ते मेडिसिन चेंज करून जे प्रेग्नन्सीमध्ये सेफ असतील ते मेडिसिन्स तुम्हाला देऊ शकतात. त्याचबरोबर हे असे जे पण काही आजार असतील ते स्ट्रिक्ट कंट्रोलमध्ये ठेवणं, त्याच्यामुळे तुमच्या मेडिसिनचा डोस वाढवणं किंवा कमी करणं, ह्या सगळ्या गोष्टी या दिवसांमध्ये डॉक्टर करू शकतात. आता यासोबतच सगळ्यात महत्वाचं जे मेडिसिन आपण या दुसऱ्या महिन्यामध्ये सुरू करतो ते म्हणजे फॉलिक ऍसिड. ऍक्च्युली जर तुम्ही बाळासाठी प्रयत्न करताय तर ते सुरुवातीपासून सुद्धा तुम्ही घेऊ शकता, बाळ राहण्याच्या आधीपासून सुद्धा. पण प्रेग्नंट राहिल्या सगळ्यात महत्वाचं विटॅमिन आहे जे की तुम्ही फॉलिक ऍसिड सुरू करायला पाहिजे, कारण ते बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी, ऑर्गॅनोजेनेसिससाठी खूप आवश्यक असतं. याच्यामुळे बाळामध्ये येणारे बरेच व्यंग तुम्ही कमी करू शकता. तर हे फॉलिक ऍसिड तुम्हाला डॉक्टर प्रिस्क्राईब करतात. त्याच्यानंतर अजून जर का तुमची प्रेग्नन्सी हाय रिस्क असेल, पहिले तुमचे अबॉर्शन झाले असतील किंवा आता तुम्हाला ब्लिडिंग स्पॉटिंग असं काही होत असेल, तर बऱ्याच वेळा आम्ही तुम्हाला प्रोजेस्ट्रॉन सपोर्ट सुद्धा देतो आणि हे प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन सुद्धा प्रेग्नन्सीमध्ये सेफ असतं. जर तुमच्या डॉक्टरांनी काही कारणास्तव ते तुम्हाला प्रिस्क्राईब केलं असेल गायनेकोलॉजिस्टनी, तर ते तुम्ही सेफली घेऊ शकता. आणि त्याचबरोबर तुमच्या आधीच्या आजारांचे जे काही मेडिसिन असतील ते मेडिसिन, तर अशा प्रकारचे हे सगळे मेडिसिन दुसऱ्या महिन्यामध्ये डॉक्टर तुम्हाला सांगू शकतात. आणि फक्त ह्या दिवसांमध्ये तुम्ही जे पण मेडिसिन घ्याल ते गायनेकोलॉजिस्टची कन्सल्ट करूनच घेणं आवश्यक असतं, कारण की या दिवसांमध्ये बाळ डेव्हलप होत असल्यामुळे त्याचा परिणाम, त्या औषधांचा परिणाम बाळावरती होऊ शकतो. तर मला असं वाटतं की ह्या दुसऱ्या महिन्यामध्ये काय तुम्ही तुमच्या शरीरात बदल करायला पाहिजे तुमच्या जीवनशैलीमध्ये, की जेणेकरून तुम्ही तुमच्या शरीरात झालेले हे बदल सहज झेपवू शकता. आणि डॉक्टर तुम्हाला काय काय मेडिसिन देऊ शकतात याच्यावरती आपण चर्चा केली आहे. तरी तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.